शेतकरी मित्रांनो, शेतातील महत्त्वाचं साधन म्हणजे शेतरस्ता। ग्रामीण भागात शेतरस्त्यावरून खूप खराब होत असतो, मारहाण सुद्धा होत असते आणि शेतामधील तुमचं पीक हे दळणवळण करण्यासाठी महत्त्वाचा म्हणजे शेतरस्ता हा चांगला असणं गरजेचं असतो। तर आता या व्हिडिओचा थंबनेल मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की आता शेतरस्त्याचे संपूर्ण वाद हे मित्रांनो आहे। तर मित्रांनो हे नक्कीच होणार। आता सर्वांनाच आपापल्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर स्वतःचा रस्ता मिळणार आहे। आता रस्त्याची कायदेशीररित्या 7/12 वर या ठिकाणी आता नोंद होणार आहेत। नोंद गावी रस्त्यासाठी होणारे वाद कमी होऊन तक्रार सोडवण्यासाठी आता मदत होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा रस्त्याबाबत राज्यभरात एक सूत्रता आणण्यासाठी जमावबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची समिती स्थापन केली। मित्रांनो याची अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतरस्ता कसा मिळणार, हा शेतरस्ता किती अंतराचा मिळणार आहे, मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल, तुमचा शेताच्या रस्त्याचा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही कळू शकता। आता नकाशावर जे असलेले रस्ते आहेत शिवपांधन रस्ता आहेत। आता हा सहमतीने तयार केला जाणार आहे। विशिष्ट कामासाठी काही शासकीय विभागांनी केलेले रस्ते याची नोंद आता गाव दप्तरी अर्थात तलाठ्यांच्या रेकॉर्डला सुद्धा केल्या जाणार। त्यामुळे हे शेतरस्ते 7/12 उतार्यावरील इतर हक्कात नोंदले जाऊन त्यांना कायदेशीर स्वरूप आता प्राप्त होणार आहे। यासाठी गाव पातळीवर मोहीम राबवून त्यांच्या देखभाल रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार। त्यामुळे गावोगावी रस्त्यासाठी होणारे जे वाद आहेत हे वाद आता कमी होणार आणि तक्रारी सोडवण्यास मदत सुद्धा होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा शेतरस्त्याबाबत राज्यभरात एक सूत्रता आणण्यासाठी जमावबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना सुद्धा केली आहे। दिवसे यांच्या समितीने याबाबत अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलाय। त्यानुसार आता राज्यभरामध्ये अशा शेतरस्त्यांची आणि नोंद गावदप्तरी करण्यात यावी। त्यामुळे 7/12 उतार्यावरील इतर हक्कामध्ये रस्त्याची नोंद होऊन त्यांना कायदेशीर स्वरूपात प्राप्त होणार आहे। परिणामी गावोगावी रस्त्याबाबत असलेले वाद संपुष्टात येऊन तक्रारी कमी होतील। या रस्त्याच्या कामासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अतिक्रमणे काढण्यासाठी त्याच वापर केला जाईल। यासाठी स्वतंत्र शीर्ष उपलब्ध करून द्यावे। ही मोहीम गाव स्तरावर आणि तालुका स्तरावर राबवण्यात यावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस या अहवालातून सादर करण्यात आली आहे। आता प्रत्यक्ष जागेवर असलेल्या विविध रस्त्यांच्या नोंदी नकाशावर आहेत, मात्र गावातील पांधन रस्ते असेल, वहिवाटीचे रस्ते असेल, खासगी व्यक्तीच्या मालकीचे संमतीने तयार केलेले रस्ते असेल, शासकीय विभागांनी तयार केलेले विशिष्ट कारणासाठी शेतरस्ते असेल तर आता याच्या नोंदी घेतलेल्या नाही। आता मूळ सर्वेक्षणानुसार नकाशात काही रस्त्यांच्या नोंदी आढळतात, प्रत्यक्ष ठिकाणी अतिक्रमण आहेत। या 3 महिन्यांनी आढावा बैठकीसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यासाठी शिफारशी सुद्धा करण्यात आली आहे। मग आता ही समिती दर 3 महिन्यांनी याचा गावनिहाय आढावा घेऊन रस्त्याच्या नोंदीची तपासणी करणार आहेत। सध्या राज्यात यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत। आता एकच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून रस्त्याची नोंद झाल्याचे खरेदी खताच्या वेळी त्यांची कायदेशीररित्या नोंद करता येईल। भूमी अभिलेख विभागालाही नकाशावर या रस्त्याच्या नोंदीबाबत स्वतंत्र पद्धती निश्चित करून देण्यात येणार आहे। मग आता तुम्ही जर गाव पातळीवर गेला असाल तर गाव पातळीवर शेतरस्त्याचा सर्वात मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांचा मार्गी लागणार, कारण की सर्वात जास्त भांडणं हाणामारी या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात केल्या जातात। आता हे रस्त्यासाठी जे होणारे भांडणं आहेत, होणारे वाद आहेत, हे वाद थांबावे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दळणवळणाचा रस्ता आता हा मोकळा व्हावा याच उद्देशाने राज्य सरकारने म्हणजेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर एक महत्त्वाचा तोडगा काढून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती नेमली जाईल आणि या समितीद्वारे शेतकऱ्यांचा जोही शेतरस्त्याचा प्रश्न असेल हा प्रश्न आता डायरेक्ट निकामी काढला जाणार आहे। आणि यासाठी राज्य सरकार या शेतरस्त्यासाठी काही महसूल सुद्धा शेतकऱ्यांना देणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी जर आपापल्या शेतामधून जाण्यासाठी जर रस्ता दिला तर त्यांना या शेतरस्त्यासाठी जोही लागणारा खर्च असेल, जोही पैसा त्या ठिकाणी खर्च लागणार आहे, शेतकऱ्यांना हा पैसा सुद्धा मिळणार आणि जो खर्च लागणार आहे हा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना आता पांधन रस्त्यासाठी मित्रांनो मिळणार आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारने या हिवाळी अधिवेशनामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ठेवला होता। म्हणून आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दळणवळणाचं जो रस्त्याच्या ज्या समस्या होत्या या समस्या आता नक्कीच त्या ठिकाणी मोकळ्या होणार आहे। आता तुम्ही जर ग्रामीण भागात गेला असाल, तहसील मध्ये गेला असाल तर क्षेत्ररस्त्यासाठी बहुतांश पावसाळी भागामध्ये
पावसाळी अधिवेशनामध्ये त्याचबरोबर पावसाच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचा हा समस्या सर्वात जास्त त्या ठिकाणी होत असतात आणि या शेत रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी खून खराबा सुद्धा होत असतो। तर आता खून खराबा हाणामारी आता थांबणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी एक स्वतंत्र आणि मोकळा रस्ता मित्रांनो मिळणार आहे। तर यासाठी राज्य सरकारने जो हा पुढाकार घेतला या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात आणि मित्रांनो चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहण्यासाठी वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची।